नमस्कार, मी मयुरी वर्मा. विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रजासत्ताक हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्त्वाचा आहे. तर या 26 तारखेला मोठ्या उत्साहात 70वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. तर थोडक्यात जाणून घेऊया आपल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाबद्दल. आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, पण त्याची लोकशाही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. म्हणून हा प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे, म्हणजे हे लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 साली मिळाला. त्या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली. हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहण नंतर लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो. या कार्यक्रमात भारतातील सर्व घटक राज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडवणारी भली मोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात आणि गावागावातून प्रजासत्ताक दिन साजरा होतो. शाळांतून, सरकारी कार्यालयातून आणि अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन आणि अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. ठिकठिकाणी प्रभात फेऱ्या, भाषणे, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. धाडशी मुलांचा आणि विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्यांचा या दिवशी सरकारतर्फे गौरव केला जातो. अनेक ठिकाणी रात्री रोषणाई केली जाते. प्राथमिक शाळांतून मुलांना खाऊही वाटला जातो. मुलेही आनंदित होतात. शाळांना तोरणे, पताका, आपले तिरंगी ध्वज लावले जातात. लहान मोठी मुले तिरंगी ध्वज मोठ्या उत्साहाने हातात घेऊन भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरीत भाग घेतात. सर्व विद्यार्थी, अध्यापक, मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाते. शाळेतील NCC आणि स्काउटचे विद्यार्थी सुंदर संचलन करतात. शाळेतील वाद्य वृंदावरही राष्ट्रीय गाणी वाजवली जातात. तसेच मुली आपल्या आवडीची राष्ट्रीय गीते गातात, भाषणे करतात. नंतर सर्वजण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतात. मुख्याध्यापकाकडून गुणी विद्यार्थ्यांचे कौतुक होते आणि त्यांना सन्मानपत्रे दिली जातात. या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येते. पण निव्वळ उत्साहात दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही. खरे तर हा प्रतिज्ञेचा दिवस, लोकशाहीच्या उद्घोषाचा दिवस. प्रत्येक भारतीयाने या महत्त्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतिज्ञा केलीच पाहिजे आणि त्यानुसार वागले पाहिजे. असे राष्ट्रीय दिन साजरे केल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना, राष्ट्रप्रेम अधिक उजळून निघते. तर 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले, तर काहींना घरदार सोडावे लागले. एवढेच नाही तर आज बॉर्डरवर आपले सैनिक डोळ्यात तेल घालून अहोरात्र जागून देशाचे आपल्या शत्रूपासून संरक्षण करीत आहे. म्हणूनच तर आपण आपल्या आलिशान घरांमध्ये स्वस्थ आहोत. आपल्या हृदयात सैनिकांप्रती आस्था सदैव असली पाहिजे. देशाची शान सैनिक आहेत. धन्य ते सैनिक जे आपल्या आई वडील, पत्नी, मुलांना सोडून देशाच्या संरक्षणासाठी लढत आहेत. अशा महान सैनिकांची 2च दिवस का आठवण काढावी. त्यांच्यामुळे आपण रोज सुखाचे क्षण जगतो. आपल्या देशाची रक्षा करणं हे सैनिकांचं नव्हे, तर प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. ते महान सैनिक रात्रंदिवस झुंजतात. अशा सैनिकांसाठी आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान असावं. प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या देशाच्या प्रती मान, अभिमान असावा. आजच्या या पिढीने सैनिकांच्या पावलावर पाऊल ठेवून नवीन बदल घडवून आणावा. प्रत्येकाने आपली वेगवेगळी जबाबदारी पार पाडावी. पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास गाऊन विकासाचा. नमस्कार.